नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी. तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद. पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार शहरामध्ये अवैध नशेचे टॅबलेट, बटन्स, सिरपच्या बाटल्या विरुद्ध कडक मोहीम ही राबवत असतातच. अशा अनुषंगाने पोस्टे छावणी हद्दीत सिरपच्या बाटल्या नशेसाठी विकत असल्याबाबत माहिती भेटली होती. त्या अनुषंगाने रेड करून 2 आरोपी पकडण्यात आलेले होते. सदर आरोपींकडून 31 सिरपच्या बाटल्या या भेटल्या होत्या. त्या बाटल्या नशेसाठी तरुण वापरत होते अशी माहिती होती आणि त्या अनुषंगाने रेड करून 31 बाटल्या पकडून 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. 3 दिवसाचा PCR भेटलेला आहे आणि आज रोजी सदर आरोपी कुठे कुठे नशेच्या बाटल्या विक्रीचे काम करतात त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आम्ही आरोपींना घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. सर, मला आरोपी काही सराईत गुन्हेगार आहेत, त्याच्या अगोदरचे गुन्हेगार आहेत. आरोपीवर याच्यापूर्वी पण NDPS कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे आणि सध्या पण त्यांना एका आरोपीवर 2 गुन्हे दाखल आहे आणि दुसऱ्या आरोपीवर हा पहिलाच गुन्हा आहे. सर, मला सांगा की यांनी जो काही माल आहे तो कुठून आणला, काय आणला, काही शोध मोहीम घेतली? 3 दिवसाचा PCR भेटलेला आहे. सदर याच्यात घटनेमध्ये यापूर्वी आरोपीने गुजरात येथून माल आणल्याबाबत सांगितले होते. या PCR मध्ये काही अजून माहिती भेटत असेल तर त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत आणि अखिल मालक म्हणून एक आरोपी आहे ज्यांच्याकडून यांनी माल घेतलेला आहे अशी माहिती आहे. लवकरात लवकर तिसरा आरोपीही अटक करण्याची कारवाई करत आहोत. सर, काही चैन वगैरे आहेत काही, कारण की एक मोठी तुम्ही लागू शकता. माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर कधीही फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज विषयी अग्रेसर भूमिका घेत असतात. त्यांचं म्हणणं आहे की सदर माल हा कुठून आणलेला आहे आणि कुठं विकला जात होता हे पूर्ण माहिती ही इत्थंभूत माहिती गुन्ह्यातील आरोपींनी दिली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही जरूर ह्या कोणाला हा माल विकत होते आणि कुठून हा माल आणलेला आहे याची PCR मध्ये कारवाई करत आहोत.